कोण होतीस तू, काय झालीस तू, च्या आजच्या भागाची सुरुवात होते यश आणि कावेरी पासून. तर इथे यश पाणी शोधत असतो, त्याला तर नाही मिळत पाणी, तर कावेरी ज्यूस प्यायलेली असते आणि म्हणते की मला पण नाही मिळालं पाणी. तर आता इथे नशा चढलेली असते कावेरीला, कारण तिने तो ज्यूस पिलेला असतो ज्याच्यामध्ये दारू टाकलेली असते यमुनाने. तेवढ्यातच पाऊस येणार असतो, कधीही पाऊस पडेल, चला आज चला असं म्हणतो यश. मला पावसात नाचायला खूप आवडतं असं म्हणते आता कावेरी. आपण इथेच थांबूया ना, असं म्हणते ती. काय बोलताय तुम्ही, असं म्हणतो यश. चला चला कधी पाऊस पडेल, चला चला आज चला असं म्हणतो यश आणि घेऊन जातो तिला आत. अरे थांब, छे असं म्हणते कावेरी. तुला सॉलिड तू ना सॉलिड बोरिंग आहेस असं म्हणते कावेरी. मी काय केलं असं म्हणतो यश. काय केलं? बाहेर इतकं मस्त वातावरण आहे, छान पाऊस पडतोय आणि तू मला इथे खेचत घेऊन आलास. मला पावसात खेळायचं होतं, नाचायचं होतं. नशेत बोलत असते आता सगळं कावेरी. काय आत्ता असं म्हणतो आता यश. ओ असं म्हणते कावेरी. आता पाऊस पडतोय की नाही? म्हणतो यश. आता रोमॅन्टिक असं वातावरण झालं की नाही असं म्हणते कावेरी. मग आता मला डान्स करायचा आहे असं म्हणते कावेरी. चल चल आपण बाहेर जाऊयात असं म्हणते कावेरी. तर यश तिला ओढतो जोरात. ह्याना काय झालंय असं म्हणते आता यश. आता तर बऱ्या होत्या या. अचानक काय झालं ह्यांना असं म्हणतो यश. मी खूप खुश असले ना की बघ असं मला नाचावंसं का वाटतं असं म्हणते आता कावेरी. काय ना माझ्या बरोबर ना माझा हापूस नाचायचा असं म्हणते कावेरी. हापूस म्हणजे माझे तर यश म्हणतो तुमचे बाबा. हो बरोबर असं म्हणते कावेरी आणि तिचे गाल पकडते आता कावेरी. तर यश तिचा स्पर्श फील करतो. मी माझ्या बाबाला हापूस का म्हणते माहितीये असं म्हणते आता कावेरी. का असं म्हणतो आता यश. कारण तो असा एकदम हापूस गोड असतो की नाही, तसा माझा बाबा एकदम असा गोड गोड असं म्हणते आता कावेरी. म्हणून मी त्याला हापूस असं म्हणते असं म्हणते कावेरी. पण तो मला सोडून निघून गेला असं रडत सांगते आता कावेरी. अजून आता माझ्याबरोबर कोण नाचणार असं म्हणते कावेरी. नशेत कोण नाचणार असं म्हणून रडत असते ती. तर यश येतो तिच्याकडे. तू तू नाचणार माझ्यासोबत असं म्हणते कावेरी. नेमकं काय प्यायला तुम्ही असं म्हणतो होता यश. मी काय बोलतीये तू काय बोलतोयस. तू माझ्या बरोबर डॅन्स करणार की का असं म्हणते कावेरी. डॅन्स असं म्हणतो होता यश. डॅन्स हो असं म्हणतो यश. करेन मी डॅन्स. थँक्यू असं म्हणते आता कावेरी. माझ्या बाबांनंतर तूच माझा बेस्ट फ्रेंड असं म्हणते कावेरी. तर यश खूप खुश होतो. तुला माहिती आहे का असं म्हणून कावेरी जाऊन पडणारच असते. तेवढ्यातच आता यश वाचवतो तिला. उदय भाऊजी म्हणायचे मला की माझा भाऊ किती ग्रेट आहे, ते देखणा आहे, हुशार आहे, न्यायी आहे, दयाळू आहे, हँडसम आहे. बापरे दमले मी. हे तुला गंमत माहितीये? नाही असं म्हणतो आता यश. कसं माहीत असेल, मी सांगितलीच नाही असं म्हणते कावेरी. ऑफकोर्स असं म्हणतो यश. उदय भाऊजींची इच्छा होती आपलं लग्न व्हावं असं म्हणते आता कावेरी. पापा असं म्हणून ती पापा डान्स करून दाखवते आता यशला. तर यश खुश होतो. पण होत्याचं नव्हतं झालं असं म्हणते कावेरी. मला माझी सगळी स्वप्न पूर्ण करायची होती, पण मी कुठे कुठे आले. उदय भाऊजी आणि काऊ मला. तर आता कावेरीला आठवतं कसा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि ती एकटीच वाचलेली असते ते. आणि ती म्हणत असते मला एकटीला सोडून गेले ते दोघं म्हणून. कसं काऊचा हात सोडलेले असते कावेरी, ते सगळं तिला आठवतं आता. आणि कावेरी आता आपले अश्रू पुसते आणि म्हणते पण तुला माहिती आहे हे एका माणसाने माझी खूप मदत केली. मला कधीच एकटं पडू दिलं नाही. तो कोण आहे माहिती आहे का असं म्हणते कावेरी. कोण असं म्हणतो यश. तू असं म्हणते आणि दाखवते तिचा फोन. तर त्याच्यामध्ये आता यशचा चेहरा दिसतो. तर आता यशच्या मनामध्ये परत ते गाणं वाजतं. तू आहेस तो असं म्हणते कावेरी. तर यश खूपच खुश होतो ऐकून. तू एकदम क्यूट दिसतोस असं म्हणते कावेरी. चल ना असं म्हणते कावेरी. आपण डान्स करूया ना असं म्हणते कावेरी. चुकून ही काहीतरी प्यायली आहे म्हणूनच अशी वागते असं म्हणतो आता यश. काय प्यायली असेल.
ज्यामुळे हिला इतकी नशा चढली आहे. तर आता विद्या असते कावेरीच्या खोलीमध्ये पांघरूण घेतलेली असते. तर तिला भीती वाटत असते आणि यमुना आल्यामुळे खोलीमध्ये. तर आता सुलक्षणा म्हणजे म्हणते चिकू झोपलाय आणि ती मुलगी गाढ झोपली आहे. उगाच आपल्या आवाजाने उठायला नको. चल असं म्हणते आता सुलक्षणाने बाहेर जाते. तर यमुना पण तिथेच थांबते, जातच नाही. तरी ते घाबरत असते खूप आता विद्या. यमुना चादर ओढणारच असते. तेवढ्या आता सुलक्षणा म्हणते चल असं म्हणते आणि यमुनाला बोलवते आता सुलक्षणा. आणि इथे यमुनाला कळतच नाही की ती विद्या होती म्हणून. आता दरवाजा लावून सुलक्षणा जाते बाहेर. विद्या आता खुश होते गेल्यामुळं. नशीब वाचले मी असं म्हणते विद्या. मला चाहूल लागली नसती ना, माने मला बघितलं असतं नाहीतर. आणि वैना अजून घरात नाही हे त्यांना कळलं असतं. देवी आई तूच मला वाचवलं ग बाई असं म्हणते आता विद्या. इथे कावेरी आणि यशला परत दाखवलंय आणि गाणं लावते आता. कावेरी टिकटिक वाजते डोक्यात म्हणून आणि ती नाचायला लागते आता त्याच्यावर. टिकटिक वाजते डोक्यावर, ह्याच्यावर नाचायला लागते ती. तर आता डान्स दाखवलाय, बॉलरूम डान्स यश आणि कावेरीचा. यश खूप एन्जॉय करत असतो या डान्सला. मला ऐकू आलं असं म्हणते आता कावेरी. काय असं म्हणतो यश? धडधड 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 असं म्हणते आता कावेरी. जणू काही ट्रेन अशी जाते आहे असं म्हणते कावेरी. तर यश आपल्या छातीकडे बघतो आणि ती त्याच्यावर येऊन पडते आता कावेरी यशवरती त्याच्या छातीवर आणि ऐकायला लागते परत आवाज. तुझी धडधड किती वाढली आहे असं म्हणते आता कावेरी. यश धर्माधिकारी तुम्ही प्रेमात पडलाय असं म्हणते आता कावेरी. यू आर इन लव्ह असं म्हणते कावेरी. यू आर इन लव्ह माय फ्रेंड असं म्हणते कावेरी. यू आर इन लव्ह तू प्रेमात पडलायस यश धर्माधिकारी असं म्हणून ती ओरडायला लागते. तर यश म्हणतो होय कावेरी मी तुझ्या प्रेमात पडलोय असं म्हणतो तो मनातल्या मनात. मला असं वाटतंय आपण एकदा यशच्या रूममध्ये सुद्धा जाऊया असं म्हणते आता यमुना सुलक्षणाला. चल चल असं म्हणते आता यमुना. तेवढ्यातच निशा दिसते त्यांना आणि मग सुलक्षणा आणि यमुना तिच्याकडेच बघतात. निशा असं म्हणते सुलक्षणा. काय ग झोपायचं सोडून तू इथे काय करतेस आता यावेळी असं म्हणते सुलक्षणा. मंदार तिथेच लपलेला असतो प्रेक्षक हो. ते ते पाणी प्यायला मी गेले होते कळलंच नाही झोपेत धक्का लागला त्याला असं म्हणते आता निशा. स्वयंपाकात घरात गेलीस पाणी प्यायला आणि झोपेत इथे कर्म माझं असं म्हणते आता सुलक्षणा. ऐकलंस परत तुझा संशय खोटा ठरला. प्रत्येक वेळी तू तिच्यावर संशय घेत जाऊ नकोस पुरे असं म्हणते आता सुलक्षणा. बरं आता जाऊन झोप. आता तू पण जाऊन झोप असं म्हणते आता यमुना आणि निशा दोघींना सुलक्षणा. तर आता मंदारला आंक्षी येते शिंक येते म्हणजे आणि ते ऐकतात आता सगळे. कोण शिंकलं असं म्हणते आता यमुना. तर निशा म्हणते मी शिंकले आणि शिंकून दाखवते आणि वाचवते आता मंदारला. ही मूर्ख निशा. थंड पाणी प्यायलेस ना असं म्हणते सुलक्षणा. मूर्ख झाली ना सर्दी आता. हो असं म्हणते निशा. मग जाऊन मुकाट्याने झोप आता असं म्हणते सुलक्षणा. हो म्हणते. मला असं वाटतंय असं म्हणते आता यमुना. तर सुलक्षणा म्हणते हेरगिरी तुझी पुरे झाली आता जाऊन झोप आणि आम्हालाही शांतपणे झोपू दे आता कळलं असं म्हणते आता सुलक्षणा. जा असं म्हणते. तर आता गुड नाईट म्हणते यमुनाने जाते वर. तू तुझे डोळे बंद कर असं म्हणते कावेरी यशला आणि शांत उभा राहा माझ्यासारखा. आणि मग तुला जी मुलगी आवडते तिचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर येणार असं म्हणते कावेरी. थांब असं म्हणते कावेरी आणि डोळ्यासमोर आठवतो आपला. तुझं जिच्यावर प्रेम असेल तिचा जेव्हा तुला तिचा चेहरा दिसेल आणि तुझ्या पोटात बटरफ्लाय असं म्हणते ती आता यशला. तर यशला आता कावेरीचा चेहरा दिसतो आणि तो हसायला लागतो आणि कावेरी मात्र त्याच्या मिठीत पडते आणि यश तिला पकडतो. तर आता कावेरी लाईटकडे बसलेली असते. चालू झाली गाडी असं म्हणतो मेकॅनिक. गाडी स्टार्ट झाली उठा उठा असं म्हणतो आता यश. चला चला गाडी सुरू झाली असं म्हणून कावेरी आता दुसरीकडे जात असते. थँक्यू दादा असं म्हणतो आता यश आणि पैसे देतो त्या मेकॅनिकला. थँक्यू सो मच म्हणतो आणि कावेरीला आवरतो तो. चला चला म्हणून गाडीत बसवतो आता यश कावेरीला. यश आता कावेरीला पट्टा बांधतो सीट बेल्ट आणि निघतो तिथून आता कारमधून आपल्या. तर आता घरी येतात यश आणि कावेरी. मला अजून पावसात नाचायचं आहे असं म्हणत असते कावेरी नशेतच. तर यश म्हणतो चला गपचूप रूममध्ये चला असं म्हणतो आता यश. चला रूममध्ये चला आपण ड्रामा करत असते आता कावेरी. तर यश आता तिला घेतो आपल्या हातामध्ये आणि तिला घेऊन आता जात असतो. तर आता तिथूनच सुलक्षणा येणार असते
खूपच उशीर झाला बाई म्हणून आवरून आता सुलक्षणा बाहेर येणारच असते. यश आता कावेरीला घेऊन जातो तिच्या खोलीत. तेवढ्यातच तिथं सुलक्षणा येऊन पास होते, पण तिला कळतच नाही. तिला डाऊट येतो पण बघतच नाही ती साईडला. आणि यश आणि कावेरी मात्र रूममध्ये जातात तिच्या. सुलक्षणा निघून जाते तिथून. तिथे कावेरीला यश सोपवतो तिच्या बेडवरती. कावेरी मात्र हसतच असते कंटिन्युअसली. कावेरी आता हात पकडते यशचा. काय झालं असं म्हणतो यश. काय हवंय का? असं म्हणते कावेरी. डोकं बोलायचं आहे प्लीज असं म्हणते आता कावेरी. बोला असं म्हणतो यश. नाही बोलायचं असं म्हणते आता कावेरी. तर यश तिथून निघायला जातो तर परत आता कावेरी त्याचा हात पकडते. आता सांगतेच असं म्हणते कावेरी. ती ती आहे ना ती असं म्हणत दारू पिऊन काहीतरी वेडवाकडं सांगत असते आता कावेरी. कोण कोण म्हणत असतो यश आणि त्याला समजतच नसतं. तर आता कावेरी म्हणते ती जिच्यावर तुम्ही खूप प्रेम करता ती 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 लक्की आहे असं म्हणते आता कावेरी. मुझको तेवढ्यातच आता कावेरी उठून बसते. अहो माझी एवढी काळजी नका ना घेऊ तुम्ही असं म्हणते कावेरी. तर आता परत यश तंद्रीला बघतो तिच्याकडे. का असं म्हणतो यश. मित्र मैत्रिणी एकमेकांची काळजी घेतातच ना असं म्हणतो आता यश. काय चुकीचं आहे त्यात असं म्हणतो यश. चुकीचं काळजी घेणं नाहीये, सवय लागले. मला तुमची सवय लागली आहे असं म्हणते आता कावेरी यशला. तर मला महागात पडेल. मी ते कुठे आयुष्यभर तिथे राहू शकणार आहे. उदय भाऊजी आले की मी भुर्र असं म्हणते आता कावेरी. निघून जाणार आहे. मग मला त्रास होणार ना मग. मला त्रास होईल. सवय लागली तर. तुम्ही झोपा शांतपणे असं म्हणतो आता यश. अहो सवय मला नका लावू. झोपा तुम्ही असं म्हणतो यश. तर कावेरी आता झोपते. मला त्रास होईल असं म्हणत असते कावेरी आणि यश मात्र तिला चादर घालतो आणि जातो तिथून आता. तर आता यश म्हणतो आणि मला तुमची सवय झाली आहे. हे मी तुम्हाला कसं सांगू असं म्हणतो यश. तर आता आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता कावेरीमध्ये इंजेक्शन देऊन तुम्हीच प्रॉडक्टचे सॅम्पल खराब केलेत असं म्हणते आता कावेरी यमुनाला. तर आता धूप करत असते कावेरीने मुद्दाम नेऊन आता जे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स असतात ना त्याच्यावर टाकते आणि ते जळतात आता कॉन्ट्रॅक्ट पेपर्स. का केलं तुम्ही असं असं म्हणतो यश. मी काय केलं असं म्हणते आता कावेरी. कोणालाही कळलं नसेल पण मला कळलंय असं म्हणतो यश. काय म्हणायचं आहे तुम्हाला असं म्हणते कावेरी. ते पेपर्स तुम्ही मुद्दाम जळेत ना असं म्हणते आता म्हणतो आता यश. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.